नाशिक शहरामध्ये एकाच नंबरच्या 2 गाड्या चालवून शासनाची फसवणूक करणाऱ्या इस्माला गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतलं। यामध्ये 25 लाख रुपये किमतीच्या 2 आयशर ट्रकही जप्त करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये अतिरिक्त भार फिरवून एकाच क्रमांकाची वाहने चालवून फसवणूक करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। 2 डिसेंबर 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर नजीम खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। एकाच नंबर प्लेट लावलेली 2 वेगवेगळ्या आयशरमध्ये स्क्रॅप मटेरियल भरून ते दोन्ही आयशर ट्रक एक्सप्लो पॉइंटकडून फ्लेक्सी पॉइंटकडून येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। नजीम खान पठाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबतची माहिती देऊन चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नजीम खान पठाण, प्रदीप मस्के, भरत सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी एक्सप्लो पॉइंटकडून फ्लेक्सो पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे एकाच क्रमांकाच्या 2 आयशर ट्रक मिळून आल्याने आयशर क्रमांक MH04 KF 7114 या चालकाला ताब्यात घेतला असता आताउल्ला बैतुल्ला चौधरी, अंबट लिंक रोड नाशिक अशी त्यांनी माहिती दिली। याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर गाड्यांमध्ये अतिरिक्त भार करून त्याचे पैसे वाचवण्यासाठी दोन्ही वाहनांचा क्रमांक 1 असल्याची माहिती दिली। तेव्हा चालकाच्या ताब्यातून 25 लाख रुपये किमतीच्या 2 एकाच क्रमांकाच्या आयशर ट्रक जप्त करण्यात आले आहेत। सदर इस्मा विरुद्ध अंबड पोलीस ठाण्या येथे भारतीय न्यायसंहिता कलम 318(2), 341(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नजीम खान पठाण, प्रदीप मस्ते, शरद सोनवणे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी पार पाडली।